नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HP अकॅडमी या YouTube चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठीमध्ये पैकीच्या पैकी गुण कसे मिळवावे, मराठी या विषयामध्ये आपल्याला 100% गुण मिळवता येतात का, विद्यार्थी मित्रांनो कशा पद्धतीने तयारी करायची, बुक्स कोणते वापरायचे, अभ्यास कसा करायचा या विषयाचा आणि पोलीस भरतीमध्ये आपल्याला मराठी व्याकरण या घटकावर जर 25 प्रश्न साधारण विचारलेले असतील, 25 पैकी 25 कसे मिळवायचे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. व्हिडिओ जर नवीन असाल तर तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा स्ट्रॅटेजीने जर अभ्यास केला तर मित्रांनो, तर मराठी व्याकरण सारख्या विषयामध्ये सोपा विषय असतो. फक्त आपल्याला त्या विषयाचं एक निरीक्षण करून अभ्यास करून काही व्याख्या पाठ कराव्या लागतात आणि त्या व्याख्यानुसारच आपल्याला येत्या काळामध्ये मार्क मिळवता येत असतात. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या 5 ते 6 वर्षापासून मी पोलीस भरती क्षेत्राला मार्गदर्शन करत असतो. विद्यार्थ्यांच्या कोणत्या समस्या आहेत ते जाणीवपूर्वक पाहून विद्यार्थ्यांना त्यानुसारच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन YouTube चॅनलच्या माध्यमातून फ्री मध्ये करत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आपल्याला मराठी व्याकरण हे साधारणपणे पोलीस भरती या क्षेत्रासाठी किती गुणाला आहे? 25 गुणाला आहे. आता याचं कारण काय असेल रे? आपल्याला 25 गुणाला ठेवलेला आहे म्हणजे 4 विषयापैकी एक विषय आपला हा महत्वाचा विषय म्हणून मानला जातो. आता मराठी व्याकरणामध्ये जर विचारात घेतलं मित्रांनो, पुस्तकं अनेक आहेत, पण स्पेसिफिक पुस्तकं जर तुम्ही व्यवस्थितरित्या वाचलात आणि तेच पुस्तकं रीड करत राहिलात कायमस्वरूपी, तुम्हाला या विषयामध्ये 25 पैकी 25 मार्क मिळवता येतात. आता मराठी व्याकरणची फोड करायची, लक्षात घ्या. पहिली गोष्ट काय करायची? फोड करायची. आता आपल्याला परीक्षेला कसे प्रश्न विचारले जातात बघा. एक तर तुम्हाला व्याकरण विचारलं जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला शब्दसंग्रह विचारला जातो. शब्दसंग्रह विचारला जातो. आता मागच्या जर 2021 किंवा 2019 जर पेपर पाहिले तुम्ही, क्वेश्चन पेपर काढून बघा तुम्ही वाटलं तर, प्रश्नपत्रिकेमध्ये व्याकरण घटकाला कमी दर्जा देण्यात आलेला आहे. थोडासा कमी दर्जा देण्यात आलेला आहे म्हणजे व्याकरणावर कमी प्रश्न विचारलेले आहेत आणि साधारण शब्दसंग्रहावर जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत. बघा तुम्ही पेपरचं अनालाइज करा. 5 ते 10 पेपर आपल्याला काढून बघायचे आहेत की व्याकरणावर किती प्रश्न विचारले आणि शब्दसंग्रहावर किती प्रश्न विचारले. याचा एक चार्ट बनवून ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो. मग शब्दसंग्रहावर जर तुम्हाला 15 क्वेश्चन विचारत असतील तर व्याकरणावर 10च क्वेश्चन विचारले जातात. आता या 10 क्वेश्चन मध्ये काय विचारले सातत्याने त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मग ते टॉपिक करणे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे मित्रांनो. आता मी तुम्हाला तोंडी सांगतो बघा. वर्णमाला हा आपला पहिला टॉपिक होतो, त्यानंतर संधी हा दुसरा टॉपिक होतो, तिसरा टॉपिक शब्दाच्या जाती जेव्हा येतात आपल्या शब्दाच्या जातीवर तुम्हाला जसे जिल्हे, आता पुणे जिल्ह्यामध्ये एकदम डीप प्रश्न विचारलेले आहेत शब्दाच्या जातीवरले, म्हणजे सब प्रकार सगळे शब्दाच्या 8 जाती आहेत. 8 मधले एखादी उभ्यान्वया वयाचे प्रकारामधील प्रकार विचारलेले आहेत. म्हणजे तुम्हाला व्याकरणाच्या दृष्टीने जर विचार केला, तुमच्या व्याख्या क्लिअर असणं गरजेचं आहे. व्याख्या क्लिअर असणं गरजेचं आहे. सिलेबस जर बघितला मित्रांनो, मी सांगू शकतो की बाबा तोंडी पण आपल्याला पाठच आहे की वर्णमालावर 2-4 प्रश्न विचारलेले आहेत. समजा वर्णमाला 1 किंवा 2 प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. त्यानंतर शब्दाच्या जाती 3 किंवा 4 प्रश्न विचारलेले आहेत. शब्दाच्या जाती साधारणपणे 3 किंवा 4. मग या शब्दाच्या जाती 8 आहेत, त्याच्यामध्ये क्रियापद येतं, काळ येतो, म्हणजे असे 3-4 प्रश्न तुम्हाला या घटकावर विचारले गेलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो, संधी जर विचारात घेतलं, संधीमध्ये एखादा प्रश्न फिक्स येतोच. त्यानंतर प्रयोग जर विचारात घेतलं, प्रयोगावर एक प्रश्न फिक्स असतो. समास विचारात घेतलं, समासावर एक प्रश्न फिक्स असतो. म्हणजे आता लक्षात घ्या, व्याकरणाच्या दृष्टीने एक क्लू भेटला असेल की तुम्हाला प्रत्येक घटकावर आपल्याला त्या घटकाची व्याख्या प्रॉपरली माहित नसेल तर त्या प्रश्नाचं उत्तर येणार नाही. आणि ते प्रॉपरली माहित करून घेणं गरजेचं आहे, त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. क्रियापद म्हणजे काय, त्यानंतर नाम म्हणजे काय, सर्वनाम म्हणजे काय, उभयनवी अव्यय कुठं वापरलं जातं, केवळ प्रयोगी अव्ययामध्ये कसा उच्चार केला जातो, हे तुम्हाला प्रॉपरली माहित असेल किंवा त्याचा तुम्ही अभ्यास केलेला असेल तर मित्रांनो, व्याकरणाचा प्रश्न आपला अजिबात चुकणार नाही. मराठी व्याकरण म्हणतोय,
आता राहतो तो विषय शब्दसंग्रह या घटकाकडे. आता या शब्दसंग्रह या घटकाकडे जेव्हा आपण वळतो तेव्हा आपल्याला आपल्या रूढी परंपरेनुसार आपण ऐकत आलेल्या शब्दांचाच पुनरुच्चार केलेला असतो, शब्दावरच भर दिलेली असते. मग त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये म्हणी विचारतात. सर्वात महत्वाचं, आपण आता खेड्यामध्ये राहतो म्हटल्यानंतर म्हणी आपल्या रोजच्या जीवनामध्ये बऱ्याच म्हणी येऊन जातात. त्या म्हणी आपल्याला वाचन करणं गरजेचं आहे, त्या म्हणीवर कमांड आणणं गरजेचं आहे. त्या म्हणी तुम्हाला पुस्तकातून सातत्याने रोजचा जर अर्धा तास दिला, रोजचा अर्धा तास जास्त द्यायचं नाही. आज म्हणी वाचा, उद्या वाक्यप्रचार वाचा, परवा अलंकारिक शब्द वाचा, तेरवा समानार्थी शब्द वाचा, त्याच्यानंतरच्या दिवशी विरुद्धार्थी शब्द वाचा, त्याच्यानंतर शब्दसिद्धी वाचा, त्यानंतर रस वाचा. म्हणजे असे तुमचे टॉपिक फिक्स होणार आहेत. लक्षात घ्या. आता म्हणीवर फिक्स प्रश्न विचारणारे कोणते कोणते बघा. म्हणी, समानार्थी शब्द, समानार्थी शब्द, एकमेकाला समानार्थी असणारे शब्द, त्याच्यामध्ये पण स्पेसिफिक शब्द काही काही रिटर्न तेच विचारले जातात. नवऱ्याला काय म्हणते, बायकोला काय म्हटलं जातं, त्यानंतर नदीला काय म्हटलं जातं, चंद्राला, सूर्याला त्याचे समानार्थी शब्द, पाण्याला काय म्हटलं जातं, हाताचं काय म्हटलं जातं, भाऊचं काय म्हटलं जातं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तेच प्रश्न तुम्हाला रिपीट होत आहेत. लक्षात घ्या. आता त्याच्या मागे स्ट्रॅटेजी कशी, आता विरुद्धार्थी शब्द सुद्धा थोडेसे अपवादात्मक विरुद्धार्थी शब्द तुम्हाला विचारले जातात. लक्षात घ्या. विरुद्धार्थी शब्दामध्ये लक्षात घ्या, याच्यामध्ये अपवादात्मक जे काही शब्द आहेत ते आपल्याला करणं गरजेचं आहे. वरपिता म्हणजे वधू पिता येणार त्याला. वरपिता म्हणजे काय, वरपिता म्हणजे वरल्या मजल्यावर जाऊन पिता असं नाही. वरपिता म्हणजे वर म्हणजे नवरा आणि पिता म्हणजे त्यांचे नवऱ्याचे वडील. वरपिता म्हणजे नवरदेवाचे वडील. आणि वरपिता म्हटलं की विचार करायचा काय, वर म्हणजे आकाशात जाऊन पिता, तसं नाही. वधू पिता, वरपिता हे विरुद्धार्थी शब्दाचं असतं मित्रांनो. थोडक्यात एक उदाहरण म्हणून सांगतोय. पण आता हे झाले म्हणी, झाले समानार्थी. वाक्यप्रचार विचारले जातात मित्रांनो. मोहारी म्हणतात हिंदीमध्ये त्याला. वाक्यप्रचार विचारले जातात. त्यानंतर अनेक शब्दासाठी एक शब्द विचारला जातो. शब्दसिद्धीमध्ये तत्सम आहे, तद्भव आहे, कानडी आहे, गुजराती आहे, तामिळी आहे, त्यानंतर हे आहे काय म्हणते, हिंदी शब्द विचारले जातात, इंग्लिश शब्द विचारले जातात. मराठी भाषेमध्ये कसे रूढ झालेले आहेत याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले गेलेले. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला सर्वात महत्वाचं दिवसभरामध्ये जेव्हा आपण 1.5 तास अभ्यास करतो मराठी व्याकरणचा, आणि करा मित्रांनो 1.5 तासामध्ये रोज 1.5 तास जर दिलात ना, तुमचे 25 मार्क गॅरंटेड फिक्स होणार आहेत. 25 मार्क आपल्याला मिळवायचे गॅरंटेड फिक्स होणार आहेत. मग त्यासाठी तुम्हाला 1.5 तासामध्ये अर्धा तास शब्दसंग्रह आणि 1 तास प्रॉपरली व्याकरण, मराठीचं व्याकरणाचे कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. प्रकार, उपप्रकार, सबप्रकार सगळे प्रकार आपल्याला आले पाहिजे, तरच आगामी काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मराठी व्याकरण या घटकामध्ये 25 पैकी 25 गुण घेऊन आपल्याला घवघवीत यश मिळवता येतं. ठीक आहे. आता याच्यामध्ये सर पुस्तकं कोणतं वापरायचं मित्रांनो, बाजारात प्रचलित आहे, सर्व जणच वापरतात ते बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक तुम्ही बिनधास्तपणे वापरू शकता. पण बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकासोबतच मोरा वाळंबे सरांचं सुद्धा पुस्तक वाचून घ्या मित्रांनो, कारण त्याच्यात काही कन्सेप्ट क्लिअर होतील तुमच्या, आणि तुम्हाला एक मराठीची गोडी निर्माण होईल, आणि तुम्हाला मराठी व्याकरणमध्ये अजिबात मार्क कमी पडणार नाहीत. म्हणजे या दोन्ही गोष्टी तुम्हाला एकत्रित करणं गरजेचं आहे. सर किती तास वाचावं लागतं म्हणतात विद्यार्थी, किती वेळेस पुस्तक वाचावं लागतं म्हणतात. साधारणपणे तुमच्या या करिअरमध्ये एक 20 वेळेस तरी तुम्ही पुस्तक वाचलं पाहिजे. ठीक आहे. आणि त्याच्यासोबतच मागचे पेपर कसे विचारले होते, मागच्या पेपरमध्ये प्रश्न कसे आले होते, याकडे सुद्धा आपली बारकाईने नजर असली पाहिजे. घारीच्या कटाक्ष नजरेने जसं घार कसं एखादं भक्षक टिपते तसा आपण एखादा प्रश्न टिपला पाहिजे, तरच आगामी काळामध्ये आपल्याला या विषयामध्ये चांगले गुण घेऊन पोलीस होण्यास या गुणाची भर पडत असते मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला या मराठी व्याकरणाच्या कोणत्याही समस्या असतील तर विद्यार्थी मित्रांनो, हे तुमचं पुस्तक, तुमचे मार्गदर्शक, आणि तुम्हाला जे काही शिकवतात, कुठल्या अकॅडमीत जाता तुम्ही, कुठला युट्यूब फॉलो करता, कुठला ऑनलाईन क्लास लावलात, तिथे तुम्ही निरीक्षणानुसार त्या गोष्टी क्लिअर करून घ्या, तरच तुम्हाला या विषयामध्ये आउट ऑफ मार्क मिळवता येतात. आणि बी सिरियस, बी केअरफुली मित्रांनो, अशा महाभरत्या परत येणे नाही. त्यामुळे महाभरतीमध्येच लागण्यासाठी रेग्युलर चांगला अभ्यास करा, तरच आगामी काळामध्ये तुम्हाला पोस्ट भेटणार आहे.
विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या पलीकडे जाऊन जर बघितलं, आपली लोकराज्य अकॅडमी भोसरी पुणे या ठिकाणी अकॅडमी आहे, नक्कीच व्हिजिट करू शकता किंवा अकॅडमी जॉईन सुद्धा करू शकता मित्रांनो. म्हणजे माझा पत्ता सुद्धा सांगतो मी तुम्हाला, लोकराज्य अकॅडमी पुणे भोसरी पुणे या ठिकाणी आहे. बाहेरच्या विद्यार्थ्यांनी जर येणं शक्य असेल तरच प्लीज कृपया करून कॉल करावे. आणि माझा संपर्क क्रमांक आहे मित्रांनो 9665484048. हा संपर्क क्रमांक तुम्ही सेव्ह करू शकता. कमेंट मध्ये काही समस्या असतील तर समस्या मांडू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, आगामी काळामध्ये चांगल्या प्रकारे तयारी करावी यासाठी बेस्ट ऑफ लक. धन्यवाद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.